आज देगलूरमध्ये, नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये एका वीर पत्नीने आपल्या 8 महिन्याच्या मुलीला साक्षी ठेवून, जिला बाप कशाला म्हणतात हे माहितीसुद्धा होण्याच्या अगोदर मरण पत्करावं लागलं, त्या बापाला शेवटचा अग्नी दिलाय. काल घाटकोपरमध्ये सुद्धा एका एकदम तरुण अशा जवानाची प्रेतयात्रा आजच येऊन पोहोचली माझ्यामध्ये. परवा जळगावमध्ये 3 दिवसापूर्वी लग्न झालेल्या एका जवानाला बॉर्डरवरून फोन करून बोलवून घेण्यात आलं की आता तुमची ड्युटीची वेळ झालेली आहे. असे हजारो तरुण मागच्या 60 वर्षाच्या कालावधीमध्ये काश्मीर प्रश्नावर आपण हरवून बसलेलो आहे. युद्ध करा म्हणणं सोपं असतं हो. युद्ध झालं पाहिजे, पाकिस्तान बर्बाद झाला पाहिजे, आपण आबाद झालो पाहिजे. पण ज्यावेळेस आपण एखाद्याला मारतो किंवा एखाद्याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतो, त्याची तितकीच झळ आपल्याला सुद्धा पोहोचते. पण धर्मांध शक्तीच्या नावाखाली बेधुंद झालेल्या सांडांना त्याचं दुःख कळत नाही. दुःख त्यालाच कळतं ज्याला आपल्या घरातला बाप, भाऊ, आई, वडील गमावल्याचं माहीत असतं किंवा तो अनुभव घेतो. भारत आणि पाकिस्तान हे 2 देश स्वतंत्र झाल्याच्या नंतरपासून ते आजपर्यंत भारताने जितकं बलिदान दिलेलं आहे, भलेही त्यापेक्षा जास्त पाकिस्तानचं बलिदान त्यांनी घेतलेलं असेल. भारतापेक्षा जास्त पाकिस्तानची लोकं मारली गेली असतील, पण मारली गेली तर माणसंच आहेत, मरणारी सुद्धा माणसंच आहेत. त्यामुळं युद्ध करा म्हणणं सोपं आहे, युद्ध झालं पाहिजे म्हणणं सोपं आहे, युद्धाला प्रमोट करणं सोपं आहे, पण युद्धाला पचवणं फार अवघड आहे. आज त्या 8 महिन्याच्या मुलीला उद्या मोठी झाल्याच्या नंतर जेव्हा तिचा बाप कोण आहे हे सांगण्याची वेळ येईल, तिचा बाप कशासाठी मेलाय हे ती गर्वानं सांगेल. सगळं कुटुंबीय सांगेल की तिचा बाप कशासाठी मेलाय हे गर्वानं सांगेल. पण ते सांगत असताना त्याचा जो बळी दिलेला आहे राजकारण्यांनी, हा बळी खरं तर त्यांच्या घरातला जर गेला असता तर त्याचं दुःख त्यांना कळालं असतं. ज्या देशाच्या प्रधानमंत्र्याला दुःख काय असतं हे त्यांनी कधी कोणाला घालवूनच बघितलं नाही है ना. त्यांनी कधी कोणाला त्याच्या घरातल्याचा बलिदान देऊन बघितलंच नाही, त्याच्यामुळे त्याला दुःख कळणार नाही. भारत आणि पाकिस्तानचं जे संघर्ष चालू आहे काश्मीरवरून, खरं तर हा संघर्ष आता मिटला पाहिजे. हे सध्याचे दिवस जे आहेत हे युद्ध करण्याचे नाही आहेत, आणि युद्धाने आज कोणीतरी जिंकेल, पण उद्या त्याचा पराभव होणे निश्चित आहे. आज आपण युद्धाने जिंकू. आत्ता हा जो काही पहलगामचा हमला झालेला आहे, त्यानंतर खरंच माझी एक रिक्वेस्ट आहे या देशातल्या सगळ्या मीडिया आणि पत्रकार बांधवांना, तुम्ही पाकिस्तानचे इतके मेले, रावळपिंडीतले इतके मेले, भारताने इतके तिथं घुसून मारले, हे जे तुम्ही दाखवताय, भारताने पाकिस्तानचे किती मारले हे जे तुम्ही दाखवताय, तेच पाकिस्ताननी भारताचे सुद्धा किती मारले हे सुद्धा दाखवा. भारतामध्ये मागच्या 8 दिवसापासून कुठल्या तरी जिल्ह्यात, कुठल्या तरी तालुक्यात, कुठल्या तरी गावामध्ये, म्हणजे देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये एक तरी मृतदेह काश्मीरमधून येतोय आणि त्याला अग्नी दिला जातोय.
ही माणसं आपली आहेत. ही माणसं आपली आहेत. जर आपण आपलीच माणसं मारून त्यांची नोंदसुद्धा घेत नसू तर खरंच याच्यापेक्षा नीच आणि फालतू मीडिया जगात कुठे असेल असं मला वाटत नाही. आज नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूर तालुक्यात वणंजे नावाच्या वीर शहीदावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उद्या घाटकोपरमध्ये सुद्धा काल परवा शहीद झालेल्या एका तरुणावर अंत्यसंस्कार होतील. परवा अजून कोणाचा तरी बळी दिला जाईल, तोही शहीद होईल, त्याचा सुद्धा अंत्यविधी होईल. हे कुठंतरी थांबणार आहे का नाही? आपण एक लोकतांत्रिक देश म्हणून जगत असताना आपल्या लोकांच्या सुरक्षेची हमी देणार आहोत का नाही? परवा 3 तारखेला ज्या मुलीचा नवरा लग्न करून घरी आला होता, 5 तारखेला त्याला ड्युटीवर जावं लागलं. त्या मुलीने त्या मुलासोबत विवाह करत असताना तिची जी स्वप्न होती त्या स्वप्नांचं भविष्य काय आहे? त्या स्वप्नांचं भविष्य काय आहे? त्या स्वप्नांना भविष्य काहीच नाही आहे. तो बॉर्डरवर गेला आहे, तो जिवंत येईल का नाही याची कुठलीही हमी नाही. ही परिस्थिती निर्माण का करण्यात आली? कारण आपण राजकीयदृष्ट्या इंटरनॅशनल ज्या गोष्टी आहेत, इंटरनॅशनल जे प्रेशर्स आहेत, इंटरनॅशनल जे संबंध आहेत, इंटरनॅशनल जी भाऊबंदकी आहे, ही टिकवण्यामध्ये कमी पडतो आहे. आपल्याला असं वाटतं की काँग्रेस जसा BJPचा शत्रू आहे तसाच अन्य देशसुद्धा आपले शत्रू आहेत. ही भावना, ही द्वेषाची भावना आपण प्रत्येक देशामध्ये, राज्यामध्ये, बाहेरच्या देशामध्ये तर निर्माण करतोयच, पण ती द्वेषाची भावना BJPच्या माध्यमातून राज्यामध्ये, देशामध्ये, तालुका जिल्हा पातळीवर, खेड्यापाड्यापर्यंत ही द्वेषाची भावना जाती आणि धर्माच्या नावाने निर्माण केली जाते आहे. याचीच विश्ववल्ली म्हणून की काय आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर बंधुभाव निर्माण करायला अपयशी ठरलेलं. पहलगाममध्ये अतिरेक्यांनी केलेला हमला आणि त्याला दिली जाणारी उत्तरं, याचं आपण रेकॉर्ड ठेवतोय, पण ती उत्तरं देत असताना आपलीसुद्धा माणसं मारली जात आहेत हे आपण विसरतोय. त्यांची माणसं मारलेली आपण नाचून आनंदाने सांगतोय, पण त्याच उन्मादामध्ये आपण आपलीसुद्धा माणसं त्यांच्याकडून मारली जात आहेत हे सांगायचं विसरतोय. त्यामुळं युद्ध हा आजच्या युगामध्ये तरी कुठल्याही शिक्षित समाजापुढे युद्ध हा समस्येचा पर्यायच होऊ शकत नाही किंवा कुठल्याही समस्येचं समाधान होऊ शकत नाही. आणि जर आपण आपल्या समस्येचं समाधान युद्ध समजत असू तर आपण शिक्षित आहोत हे मान्यच करता येत नाही. कारण युद्ध ही जनावरांची परिभाषा आहे, ती माणसांची परिभाषा कधीच असू शकत नाही. आणि युद्धाने जर क्षत्र जिंकता आलं असतं तर चक्रवर्ती सम्राट अशोकाने युद्ध सोडून देऊन बुद्धाला कधीच स्वीकारलं नसतं. आपण ज्या बुद्धाच्या देशामधून जगतोय, ज्या बुद्धाच्या देशामधून आहोत हे विश्वाला सांगतोय, ते विश्वसुद्धा आज आपल्याकडे मोठ्या द्वेषानं पाहत असेल. खरंच ही बुद्धाची लोक आहेत का? मित्रांनो, युद्ध झालं पाहिजे या विचाराचे जर तुम्ही असाल तर एकदा तुमच्या घरातला कोणीतरी त्या बॉर्डरवर मेलेला माणूस घरी आणून दफन करून पहा. तुम्हाला खरंच जर युद्ध हवं असेल तर त्या बॉर्डरवर तुमच्या घरातला माणूस पाठवा आणि तिथं त्याचं बलिदान गेल्याच्या नंतर तुम्ही घरी आणून त्याचा दफनविधी करून पहा. तुम्हाला युद्धाची किंमत कळेल. त्यामुळं युद्ध हा कुठल्याही शिक्षित समाजामध्ये प्रश्न सोडवण्याचा पर्याय असूच शकत नाही. त्यामुळं
आपण जर खरंच शिक्षित असू, आपला देश खरंच जर शिक्षित असेल आणि तो जर सुरक्षित ठेवायचा असेल तर युद्ध हा पर्याय नाही. त्यासाठी शिक्षित लोकांनी शिक्षित लोकांसोबत मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे, करुणा, बंधुभाव आणि मैत्री या बुद्धाच्या तत्वाशिवाय जगाला पर्याय नाही. तत्त्वज्ञान हे जरी तत्त्वज्ञान आहे असं वाटत असलं तरी युद्ध हा जगातल्या कुठल्याही शिक्षित समाजासाठी, युद्ध हा जगातल्या कुठल्याही शिक्षित समाजासाठी समाधान असूच शकत नाही, त्यांच्या मुक्तीचं माध्यम असूच शकत नाही, त्यांच्या उत्कर्षाचं साधन असूच शकत नाही. युद्धामध्ये दोघांचंही नुकसान होणार आहे, युद्ध करणाऱ्याचंही आणि युद्ध ज्याच्यावर सोबत होतंय त्याचंही. त्यामुळं आपण जे फक्त पाकिस्तानचीच बाजू दाखवतोय किंवा भारताचीच बाजू जी दाखवतोय ती चुकीची आहे. दोन्हीही बाजू दाखवा, दोघांचीही मेलेली माणसं दाखवा, दोघांचाही आक्रोश दाखवा. खरं तर हा आक्रोश व्हायला नाही पाहिजे, पण आपण राजकीयदृष्ट्या आंतरराष्ट्रीय बंधुभाव निर्माण करण्यामध्ये कमी पडलोय, ही त्याची फळं आहेत. गाढवांच्या हाती सत्ता दिल्याच्या नंतर ते नांगर फिरवणारच, यात दुमत नाही. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत.